त्या देवाच्या चरणी अशाच श्रद्धा वाढत गेल्या आणि देवाचं आता रूपांतर एक भव्य स्वरूपात झालेलं आहे। श्रीदेव महापुरुषाची ख्याती एवढी मोठी आहे की ती काही तुलना करता येणार नाही, एवढी ख्याती आहे। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय। तर आज मी चाललोय आमच्या इंसुली गावातील श्रीदेव महापुरुषाच्या वर्धापन दिनासाठी। तर या व्हिडिओमध्ये मी महापुरुषाचे मंदिर तसेच येथे आता होणारा वर्धापन दिन कशा पद्धतीने साजरा केला जातो ते तुम्हाला मी या व्हिडिओत दाखवणार आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, मी आता मंदिरापर्यंत पोहोचलो आहे। हे बघा, बाहेरून अशी गेट आहे, श्रीदेव महापुरुष मंदिर। तर गेटीपासून साधारण 200-300 मीटर आतमध्ये हे मंदिर आहे। चला तर मी तुम्हाला घेऊन जातो मंदिरापर्यंत। मंदिरात सध्या आरती सुरू आहे, बाजूला तुम्ही हे बघू शकता। हे बघा, त्या ठिकाणी हे बघा गणपती विसर्जन इथे केले जाते। हे बघा, सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे। हे बघा मित्रांनो, आता आरती सुरू आहे, आपण जाऊया आरतीसाठी। त्यानंतर राहिलेला थोडासा जो व्हिडिओ असेल तो आपण करूया। एक मिनट।
तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता मंदिराच्या आजूबाजूला अतिशय निसर्गरम्य असं वातावरण आहे. पाठीमागून शेती आहे. हे बघा, इथे भरपूर प्रकारची वेगवेगळी झाडं तुम्हाला या मंदिराच्या बाजूला दिसू शकतात, कारण अगोदर इथे पूर्ण जंगलच होतं. त्यानंतर इथे काजऱ्याच्या झाडाखाली नंतर हे मंदिर उभारण्यात आलं. चावी आगा नहीं. नमस्कार. श्रीदेव महापुरुष मंडळ इन्सुली बांधबाकरच्या वतीने सर्व भाविक भक्तांचे आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. तसेच यूट्यूब चॅनल गौरेश हळदणकर यांचे सुद्धा मंडळाच्या वतीने आम्ही धन्यवाद देत आहोत. गेली कित्येक वर्ष, खूप वर्षांपासून आमची परंपरा श्रीदेव महापुरुष देवाच्या चरणी आम्ही लीन आहोत. कित्येक वर्ष आमचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने चालू आहे. खूप वर्षापासून या देवराईत आम्ही पहिल्यांदा सुरुवातीपासून खूप चांगल्या प्रकारे लोकांच्या सहयोगाने, लोकांच्या आशीर्वादाने, तसेच परमेश्वराच्या आशीर्वादाने आम्ही कित्येक वर्ष राईत सुरुवातीला आम्ही कार्यक्रम करत होतो. खूप सारी झाडे इथं होती. त्या झाडांमध्ये आमचा देव एक चांगल्या पद्धतीने लोकांच्या श्रद्धा त्या देवाच्या चरणी होत्या. त्या देवाच्या चरणी अशाच श्रद्धा वाढत गेल्या आणि देवाचं आता रूपांतर एक भव्य स्वरूपात झालेलं आहे. महाद्वार, आमची सुरुवात प्रथमतः महाद्वारापासून झाली. आम्ही यापूर्वी साधारणतः 20 वर्षापूर्वी आम्ही महाद्वाराची स्थापना केली. त्या महाद्वाराच्या स्थापनेनंतर अतिशय चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद, तसेच सर्व कार्यकर्ते आमचे मंडळाचे असतील, तसाच आमचा देव आमच्या सदैव पाठीशी आहे. त्याच्या आशीर्वादाने त्यांनी आमच्या हातून हे सर्व काही करून घेतले. त्यानुसार इथे आज सर्व काही दिसते. प्रवेशद्वार असेल, मंदिर असेल, लोकांचे आशीर्वाद असतील, या सर्वांच्या आशीर्वादातून आज आम्ही इन्सुली श्रीदेव महापुरुष देवस्थान इन्सुली बांधबाकर या इथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आमचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही पार पाडत आहोत. या कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे आमच्या इथे नेहमी 2 दिवसाचा हा कार्यक्रम असतो. या कार्यक्रमात सुरुवातीला 2008 पासून इथे जे देवळाची स्थापना, मंदिराचा जो वर्धापन दिवस पहिला होता,
त्यापासून आजपर्यंत जो कालावधी आहे, या 2 दिवसाच्या कालावधीत आम्ही प्रथमतः श्रीदेव महापुरुष देवाचा जो अभिषेक आहे, लघुद्र असतील, ज्या इतर विधी असतील त्या आम्ही करून घेतो आणि ज्या दिवशी आमची तिथी असेल, जी दशमी तिथी आहे, त्या दिवशी आम्ही सत्यनारायण महापूजा, तसेच जे सर्व भाविक भक्त इथे येतात त्या सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसाद असेल व रात्री ज्याप्रमाणे सर्वत्र सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात त्याचप्रमाणे आमच्या मंडळातर्फे सुद्धा श्री देवाच्या आशीर्वादाने आम्ही आजपर्यंत इथं चांगले चांगले सांस्कृतिक कार्यक्रम करत आलो। त्यामध्ये कीर्तन असेल, विविध दशावतार नाट्य मंडळांची नाटके असतील, अशा विविध प्रकारच्या नाटकांचं आयोजन इथं केलं जातं। आजपर्यंत सर्व लोकांचे जे आशीर्वाद आम्हाला लाभले त्या आशीर्वादातून आम्ही जी एवढी वास्तू भव्य दिव्य स्वरूपाचा हा उत्सव आम्ही आता साजरा करत आहोत, त्या आमच्या श्रद्धास्थान जिथं आहे त्या महापुरुष देवाच्या कृपेने, तसेच इन्सुली ग्रामदैवत आमची माऊली माता त्यांच्या आशीर्वादाने, त्या देवीच्या आशीर्वादाने आणि महापुरुष देवाच्या आशीर्वादाने आजपर्यंत आम्ही सर्व लोक एकत्र येऊन, इन्सुली गाव एकत्र येऊन एक चांगल्या प्रकारचं भव्य दिव्य मंदिर स्थापन केलं। आमच्या वाडीतील सर्व वरिष्ठ मंडळी असतील, सन्माननीय येथील कोठावे असतील, त्यांच्या सर्वांच्या एक गायडन्स घेऊन, एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन घेऊन आज सुद्धा आम्ही इथे हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरा करत आहोत। आज सुद्धा सर्व भाविक कमीत कमी 2 ते 3 हजार एवढे भाविक इथं आपल्याला कार्यक्रमात दिसून येतात। त्या सर्व भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था तसेच इतर कोणती व्यवस्था असेल ती आमच्या मंडळातर्फे केली जाते। त्या सर्वांचं आणि सर्व लोकांचे पुन्हा एकदा आभार मानतो। श्री महापुरुष देवाच्या चरणी आणि माऊलीच्या चरणी, ग्रामदैवत आमचं माऊली इन्सुलीचं, तिच्या चरणी लीन होऊन परत एकदा गौरेश हळदणकर यूट्यूब चॅनलचे आभार मानून त्यांना अधिक धन्यवाद देतो। त्यांच्या वाटचालीत सुद्धा आम्ही महापुरुष देवाच्या चरणी लीन होऊन त्यांच्या सुद्धा यूट्यूब चॅनलला भरभराटीची यशाची किल्ली त्यांना मिळो अशी आमच्या महापुरुष चरणी माऊली चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो। श्रीदेव महापुरुषाची ख्याती एवढी मोठी आहे की तिची तुलना करता येणार नाही, एवढी ख्याती आहे। मुंबई, पुणे, कुठे आपले लोक असतात तिथून ते हे करतात। एक अशी गोष्ट झाली की इथून आमच्याकडे एक मुंबईला होता आणि त्याच्यात मित्राचं कधीच म्हणजे वारंवार त्याला अडचणी यायच्या, काम त्याचं होत नव्हतं। त्यांनी काय केलं माहिती आहे, तर तिथून त्या आमच्या इथे कांता राणे म्हणून होतं, त्याला घेऊन तिथून हे केलं, सांगणं केलं आणि त्या माणसाला तो देव पावला, महापुरुष आमचा। तिथून आमच्या देवाची प्रतिमा जास्त वाढली आणि त्याची जी हे ख्याती आहे ती जास्त वाढली आणि तिथून ह्या कार्यक्रमाला उत्तेजन आलं आणि सर्व येतात। ते नुसतं हात जरी जोडला तरी त्या आमच्या देवाची हे देव आमचं पावतो आणि ह्या देवाला लांबून ह्या देवाला लोक येतात इथे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी श्रीदेव महापुरुषाचा वर्धापन दिन पूर्णपणे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला, थँक्यू।